नमस्कार, स्वागत आहे आपले बाजी फटाका रेसिपी वनित या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण करणार आहे फक्त 5 मिनिटांमध्ये आपण मोदक तयार करणार आहे आणि याला गॅस पेटवायची गरज नाही आणि झटपट अगदी कमी वेळेमध्ये मोदक होणार आहे। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ना ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छोटीशी कमेंट पण करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर। तर बघा इथं घेतलेला आहे आपण ओरिओचा एक बिस्किटचा पुडा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये साधारण 8-9 मोदक होतात। मोठे मोदक असले तर 8-9 होतात आणि छोटे असले तर 11 मोदक हे बरोबर होऊन जातात। मोठा पॅक आहे ओरिओचा। तर त्यानंतर आपल्याला आहे ना त्यामध्ये जी क्रीम असते ना ती क्रीम काढून घ्यायची आहे। बिस्किटमध्ये सगळी क्रीम आपल्याला पुढे लागणार आहे, त्यामुळे ही क्रीम आहे ना काढून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपण सगळी क्रीम काढून घेतलेली आहे। क्रीम काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपल्याला ना हे मिक्सरला याची पावडर तयार करायची आहे। जेवढी बारीक करता येईल ना तेवढी बारीक पावडर करायची आहे तयार, म्हणजे परत आपल्याला ना मिक्सरला पावडर तयार केल्यानंतर ना चाळण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे पावडर जेवढी शक्य होईल तेवढी बारीक करा। त्यानंतर काजू पण लागणार आहे, 7-8 काजू लागणार आहे। 7-8 काजूची पावडर पण करायची आहे। बघा इथं आपण पावडर तयार करून घेतलेली आहे आणि खूप अशी बारीक पावडर झाली, त्यामुळे आपल्याला आता चाळून घ्यायची गरज नाही आहे। तर आता सुरुवातीला आहे ना जी क्रीम आहे ना ती तयार करून घेऊ। आतमध्ये सारंग घालणार आहे आपण मोदकच्या, तर ते तयार करून घेऊ। आता पावडर काढल्यानंतर हे साईडला ठेवून देऊ आणि बघा काजूची पण पावडर काढलेली आहे। इथं 5-6 टीस्पून इतकी काजूची पावडर घ्यायची आहे, छोटे टीस्पून आहे। आणि जे आपण क्रीम आहे ती क्रीम मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही आणि याचं छान असं सारण तयार करायचं आहे। बघा छान असा सारणाचा गोळा तयार झालेला आहे आणि आता ते ओरिओ बिस्किटची आपण पावडर तयार केली का ती पावडर पण आता आपल्याला त्याचं पण गोळा तयार करून घ्यायचा आहे। दूध घालायचं किंवा साय घालायची, मी थोडीशी साय पण घेतली म्हणजे जेणेकरून आपल्याला आहे ना तूप लागणार नाही अजिबात। एवढे सोपे मोदक आहे ना तर गॅस पण पेटवायची गरज नाही आणि झटपट कमी वेळेमध्ये फक्त 5 मिनिटाच्या आत हे मोदक तयार होतात। तर पहा इथं छान असा सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे आणि आता साचा लागणार आहे। इथं हा जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही, मीडियम आकाराचा साचा आहे आणि साच्याला ना तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला साचा पॅक करायचा आहे एकदा सुरुवातीला आणि पॅक केल्यानंतर आहे ना त्यामध्ये जो आपण बिस्किटचा गोळा तयार केला का तो घालायचा आहे सुरुवातीला। बघा व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि आता क्रीम घातली आहे, जी आपण सारण तयार केलं आहे का ते घालायचं आहे। बघा दुसरा पण मोदक मी तुम्हाला करून दाखवते आणि आता अशाच पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहे। साधारण हे 10 मोदक झालेले आहे। एका ओरिओच्या बिस्किटच्या पुड्यामध्ये मोठा थोडासा पॅक होता आणि जर 21 मोदक करायचे असेल ना तर 2 आपल्याला बिस्किटची पुडी लागणार आहे ओरिओ। तर बघा हा छान असा सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे। आता मी इथं सगळे मोदक तयार करून घेते आणि मोदक आपले तयार झालेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंट करा कसा वाटला आहे व्हिडिओ, म्हणजे मोदक कसे वाटले आहे। चॉकलेटचे मोदक अगदी कमी वेळेत आणि झटपट ओरिओ बिस्किटपासूनच आपण हे मोदक तयार केले आणि बघा कट केल्यानंतर मोदक पहा तुम्ही आतमध्ये जे सारण घातलं आहे ते बघा रंग किती छान दिसतोय त्याचा आणि छान असा मोदक दिसायला पण दिसतो आणि टेस्टी पण खूप लागतो। तर तुम्ही पण झटपट कमी वेळेत असे मोदक तयार करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।